अजित पवारांच्या विरोधात? हां, माझं नाव मीना आरसे आहे. मी संशोधक विद्यार्थिनी आहे. आज बार्टी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने अजित पवार यांच्या संदर्भात आम्ही निदर्शने केलेले आहेत. अजित पवारांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन भरवलेलं त्या नागपूर अधिवेशनामध्ये त्यांनी असं सांगितले की एका कुटुंबामध्ये 5-5 विद्यार्थी हे फेलोशिपसाठी म्हणजे PhD करत आहेत असं त्यांनी सांगितले. पण हे सक्त चुकीचं आहे. कारण एका कुटुंबामध्ये 5-5 विद्यार्थी कुठं आहेत ते तुम्ही आम्हाला दाखवा, हे आमची मुख्य मागणी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राजकारण हे तुम्हाला एका घरात 5-5 लोकांना करता येते. म्हणजे एकाच घरामध्ये 5 खासदार 5 हे आमदार असू शकतात. पण गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच तुम्हाला का खटकते? म्हणजे तुम्हाला म्हणण्याचा अर्थ असा आहे की गोरगरीब दीनदलित कामगार कष्टकरी जे वर्ग आहेत त्यांना शिकू द्यायचं नाही का? म्हणजे मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये म्हणजे 2023मध्ये त्यांनी असंच एक वक्तव्य केलं होतं की विद्यार्थी हे PhD करून काय दिवे लावणार? म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे तरी काय ते तर तुम्ही सांगा. कारण ह्या मागचा जो घोटाळा आहे त्यामध्ये अजित पवार यांना हात घालता येत नाही म्हणून त्यांनी असं वक्तव्य करत आहेत असं मला वाटते. कारण का 2022चे जे विद्यार्थी आहेत त्यांचे 764 विद्यार्थी होते. त्यांच्यामधून त्यांनी असं सांगितलं गेले की 200 विद्यार्थ्यांना फक्त फेलोशिप मंजूर करा. कारण बाकीचे विद्यार्थ्यांचं काय? म्हणजे त्यांच्या मागचा जो घोटाळा आहे त्यांना ते घ्यायचा होता. काल परवाच त्यांचे चिरंजीव पार्थिव जे होते त्यांनी एवढा मोठा घोटाळा केले. त्यांच्याबद्दल कोणी वक्तव्य का करत नाही हे आमचं म्हणणं आहे. तर तुम्हाला गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं नाही का? म्हणजे जिल्हा परिषद शाळा बंद पडलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही बोलत नाही. अतिवृष्टी लागू झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विद्यार्थ्यांची कुठं फीस माफ नाही. म्हणजे त्याच्या संदर्भात सुद्धा विद्यार्थी खूप प्रमाणात आंदोलन वगैरे केलेलं आहेत. शेतकऱ्यांच्या भावाला भाव नाही त्यांनासुद्धा तुम्ही पैसे देत नाही. म्हणजे उगाच उठलं की सुटलं काहीतरी बोलायचं आणि निघून जायचं. म्हणजे चिल्लरपणा झाला आहे की काय? म्हणजे तुम्ही 10वी नापासचे माणसं आणि एक तर संशोधक विद्यार्थ्यांना तुम्ही असं बोलतात. म्हणजे संशोधन करत असताना म्हणजे डायरेक्टली काय ॲडमिशन होत नाही. त्यांच्यासाठी सेट द्यावं लागतं, पेट द्यावं लागते तरच विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होतं. आणि बऱ्याच कॉलेजमध्ये परमनंट प्राध्यापकसुद्धा नाहीत. म्हणजे त्यांचं भूमिका काय? भूमिका म्हणजे अजित पवार यांना एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही संशोधक विद्यार्थ्यांच्या नादी लागू नका. कारण संशोधक विद्यार्थी आता शांत आहेत पण येत्या काळामध्ये तुमच्यावर सुद्धा रिसर्च केला जाईल. त्यामुळे तुम्ही संशोधकाच्या नादी लागू नका एवढीच आमची मागणी आहे.